रात्रीच्या भयान शांततेत जेव्हा तुम्ही गाढ झोपेत असता तेव्हा अचानक तुमच्या उशीजवळ कोणाचा तरी श्वास आला, थंडगार श्वास जाणवला तर तुम्ही दचकून उठाल. भीतीने गाळण उडालेल्या अवस्थेत आजूबाजूला बघाल, पण खोलीत कोणीच नसेल. दरवाजा आतून पक्का बंद असेल, खिडक्यांना कड्या असतील. मग तो श्वास कोणाचा होता? आणि बंद खोलीत तुमच्या नकळत कोण तुमच्या शेजारी झोपलं होतं? तुम्ही तुमच्या बेडरूमचा दरवाजा आतून कडी लावून बंद करता, कारण तुम्हाला वाटतं की बाहेरचं संकट बाहेरच राहील आणि तुम्ही आता सुरक्षित असा. पण जर मी तुम्हाला सांगितलं की ज्या गोष्टीला तुम्ही बाहेर रोखू पाहताय ती गोष्ट तुमच्या आधीच आत पोचली असेल तर? नमस्कार मित्रांनो, मी सारिका आणि तुमचं मनापासून स्वागत आहे मराठी भयकथा या आपल्या हक्काच्या चॅनलवर. आजची कथा आहे अमोलची. एक असा तरुण ज्याने नवीन आयुष्याची सुरुवात करण्यासाठी एक घर निवडलं. त्याला वाटलं होतं की घराला कुलूप लावून तो सुरक्षित आहे, पण त्याला कल्पनाच नव्हती की त्याच्या शेजारी राहणाऱ्या त्या 2 रहस्यमय स्त्रिया आणि त्या जुन्या वस्तीतली ती भयान शांतता त्याच्या आयुष्यातली झोप कायमची उडवून लावेल. ही कथा ऐकताना जर तुमच्या अंगावर काटा आला नाही तरच नवल. सुरुवात करण्याआधी कमेंट्समध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका. मला जाणून घ्यायला आवडेल की आमचे भयकथा प्रेमी कुठे कुठे पसरले आहेत. चला तर मग वळूया अमोलच्या त्या भयावह अनुभवाकडे, जिथे भिंतींना कान असतात आणि सावल्यांना स्वतःचं अस्तित्व असतं. माझं नाव अमोल. शिक्षण नुकतंच संपलं होतं आणि पुण्यात एका कंपनीत नवीन नोकरी लागली होती. पगार अगदीच बेताचा, त्यामुळे शहराच्या झगमगाटात राहणं मला परवडणारं नव्हतं. नाईलाजाने शहराच्या बाहेर एका जुन्या आणि काहीशा दुर्लक्षित वस्तीत मी एक छोटी खोली भाड्याने घेतली. ती जागा कशी सांगू, ती जागाच मुळात विचित्र होती. तिथे पोचताच मनावर एक प्रकारचं अनामिक दडपण यायचं. गल्लीबोळात वसलेलं ते जुनं घर, त्यावरचं प्लॅस्टर जागोजागी उडालं होतं आणि विटा उघड्या पडल्या होत्या. तिथे दिवसासुद्धा सूर्यप्रकाश पोहोचायला कचरायचा. त्या वस्तीतली हवाच जड होती. खोलीत शिरताच एक कुबट दमट वास नाकात शिरला की तो दिवसभर जायचा नाही. भिंतींना कायम ओल असायची, जणू त्या भिंती कित्येक वर्षापासून रडत आहेत आणि त्यांचं दुःख त्या ओलसरपणातून बाहेर येते. पण त्या घराच्या अवस्थेपेक्षाही जास्त भीतीदायक होतं माझे शेजारी. माझ्या खोलीच्या उजव्या बाजूला एक मोठं कुटुंब राहायचं, जिथे सतत टीव्हीचा गोंगाट, मुलांचा आरडाओरडा आणि भांडणांचे आवाज यायचे. पण डाव्या बाजूच्या त्या घरात एक जीवघेणी गूढ शांतता होती. तिथे 2 स्त्रिया राहायच्या. पहिली होती ती म्हातारी, वय साधारण 60च्या घरात असेल. तिचं शरीर वाळलेलं, अगदी काटकीसारखं, रंगाने काळी सवळी आणि चेहऱ्यावर कडक निबर रेषा. तिच्या सुरकुत्यांमध्ये जणू कित्येक वर्षांचा अंधार साचलेला होता. पण तिचे डोळे, ते डोळे इतके खोल आणि निस्तेज होते की त्याकडे चुकूनही बघितलं तरी अंगावर काटा यायचा. ती कधी कोणाशी बोलताना किंवा हसताना दिसली नाही. आणि दुसरी स्त्री साधारण 40ची असावी, पण तिचं वय तिच्या चेहऱ्यावरून कधीच कळायचं नाही. तिचे केस फिसकटलेले असायचे आणि साडी नेसण्याची पद्धतही अव्यवस्थित. तिचं वागणं सामान्य माणसासारखं नव्हतं. ती कधी कधी तासनतास बाल्कनीत उभी राहायची. नुसती उभी नाही तर स्वतःच्याच धुंदीत अंगाला विचित्र झोके द्यायची. मान एका बाजूला कललेली, डोळे विस्फारलेले आणि ओठांची तर सतत काहीतरी पुटपुटण्याची हालचाल. सुरुवातीला मी त्याकडे दुर्लक्षच केलं. असेल कोणाचं मानसिक संतुलन बिघडलेलं असं समजून मी कामात लक्ष घालू लागलो. पण हळूहळू मला जाणवायला लागलं
की ती फक्त बाल्कनीत उभी नसते, तर ती मला बघत असते. मी जेव्हा केव्हा माझ्या खिडकीत किंवा बाल्कनीत यायचो, तिची नजर माझ्यावरच असायची, सरळ रोखून, पापणीही न लवता. जणू काही तिला माझ्या शरीरापलीकडे दुसरंच काहीतरी दिसत होतं. तिच्या त्या नजरेत एक अस्वस्थ करणारी भूक होती. एका संध्याकाळी मी कामावरून लवकर आलो होतो आणि चहाचा कप घेऊन बाल्कनीत उभा होतो. ती तिथेच होती नेहमीप्रमाणे. अचानक तिने तिचं कृश लांब बोट माझ्या दिशेने रोखलं. तिचे डोळे मोठे झाले होते, डोळ्यांची बुबळं वेगाने फिरत होती. ती माझ्याकडे बोट दाखवून वेगाने काहीतरी पुटपुटत होती, पण तो आवाज माझ्यापर्यंत पोचत नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचे भाव इतके भयानक आणि हिंस्र होते की माझ्या हातातला गरम चहाचा कप अक्षरशः थरथरू लागला. माझ्या मनात भीतीची एक लहर उठली. ही नक्की काय बोलतीये? तेवढ्यात अंधारातून ती म्हातारी बाई बाहेर आली. तिने त्या तरुण स्त्रीचा हात पकडला. प्रेमाने नाही, तर अतिशय क्रूरपणे, कर्कचून तिने त्या बाईला एक जोरदार हिसका देऊन आत खेचलं. त्या तरुण बाईला ओढत नेताना त्या म्हाताऱ्याने एकदाच माझ्याकडे पाहिलं. तिची नजर इतकी थंड आणि भेदक होती की मला त्या उकाड्यातही थंडी वाजल्यासारखं झालं. जणू ती मला सांगत होती, तू काय पाहिलंस ते विसरून जा. दार धाडकन बंद झालं. ती शांतता पुन्हा पसरली. पण माझ्या मनातला थरकाप मात्र आता सुरू झाला होता. मला तेव्हा माहीत नव्हतं, पण ही फक्त वादळापूर्वीची शांतता होती. माझ्या आयुष्यातील खरी भयानक रात्र अजून यायची बाकी होती. त्या घटनेनंतर माझं त्या घरात राहणं दिवसेंदिवस कठीण होत गेलं. दिवसा कामात वेळ जायचा, पण रात्र झाली की माझ्या छातीत अक्षरशः धडकी भरत असे. कारण सूर्य मावळला की त्यांचं ते रूप बाहेर यायचं. माझ्या शेजारच्या त्या घरातून रात्रीच्या वेळी भयानक आवाज यायचे. सुरुवातीला मला वाटलं की साधी घरगुती भांडणं असतील, पण ते आवाज सामान्य माणसाचे वाटतच नव्हते. कधी कधी जोरात भिंतीवर काहीतरी आदळण्याचा धडाम धडाम असा आवाज यायचा, तर कधी एखाद्या जनावराला मारल्यासारख्या वेदनेने भरलेल्या किंकाळ्या ऐकू यायच्या. त्या किंकाळ्या इतक्या भेसूर असायच्या की मी उशी कानावर दाबून घ्यायचो, तरीही तो आवाज माझ्या मेंदूत घुमत राहायचा. माझी झोप उडाली होती. डोळ्याखाली काळी वर्तुळं आली होती आणि त्यात भर म्हणून तिचं ते वागणं. एक दिवस मी सुट्टीवर घरी होतो. दुपारची वेळ होती. मी सहजच गॅलरीत उभा होतो. माझं लक्ष गेलं तर ती तरुण बाई तिच्या खिडकीच्या गजांना धरून उभी होती. तिचे केस पिसकटलेले होते आणि चेहरा घामाने थपथपलेला होता. तिने मला पाहिलं आणि अचानक तिचे डोळे मोठे झाले. तिने गजांमधून हात बाहेर काढला आणि माझ्याकडे बोट दाखवून ती जोरात ओरडू लागली, तो आलाय, बघा त्याला तो आलाय. तिचा आवाज एवढा कर्कश होता की माझ्या अंगावर सरसरून काटा आला. ती कोणाबद्दल बोलत होती? माझ्याबद्दल की माझ्या मागे उभ्या असलेल्या कोणाबद्दल तरी? मी धसकलो आणि पटकन आत आलो. खिडक्या दारे बंद करून घेतली, पण मनातली भीती ती काही केल्या जात नव्हती. आणि मग ती रात्र उजाडली जिने माझ्या संयमाचा अंत केला. रात्रीचे साधारण 11 वाजले असतील. माझा नुकताच डोळा लागला होता. अचानक बाजूच्या घरातून पुन्हा तोच गोंधळ सुरू झाला. आज आवाज नेहमीपेक्षा जास्त भयानक होता. वस्तू आदळल्याचे आवाज, त्या म्हातारीचं रागात ओरडणं आणि त्या तरुण बाईचं सततचं रडणं. सोड मला जाऊ दे. माझं डोकं सणकलं. झोप न झाल्यामुळे आधीच चिडचिड झाली होती. आज यांचा सोक्षमोक्ष लावायचाच असं ठरवून मी रागाच्या भारात बिछाण्यावरून उठलो. अंगात त्राण नव्हता, पण राग अनावर झाला होता. मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला आणि अंधाऱ्या कॉरिडॉरमधून त्यांच्या दारापाशी गेलो. माझ्या हृदयाचे ठोके मला स्पष्ट ऐकू येत होते. मी हात उगारला आणि त्यांच्या दारावर जोरजोरात ठोठावलं.
आतली ओरडाओरड एका क्षणात थांबली. ती भयान शांतता आवाजापेक्षा जास्त भीतीदायक होती. काही सेकंद गेले, मग हळूच करकर आवाज करत दरवाजा उघडला. समोर ती म्हातारी उभी होती. आज तिचे डोळे नेहमीपेक्षा जास्त खोल आणि अंधारी वाटत होते. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, भीतीही नव्हती, फक्त एक सुन्न करणारा रिकामापणा होता. तिने माझ्याकडे पाहिलं आणि तिच्या खोगऱ्या आवाजात गुरकावली, "काय पाहिजे?" मी माझा खसा साफ करत शक्य तितक्या शांतपणे म्हणालो, "आजी, रात्रीचे 11 वाजलेत. खूप आवाज येतोय तुमच्या घरातून. जरा हळू." माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच त्या म्हातारीच्या मागून अंधारातून ती तरुणबाई धावत पुढे आली. तिची अवस्था बघून माझी पोपडीच वळली. तिचे कपडे फाटले होते, अंगावर ओरखडे होते आणि डोळे रक्तासारखे लाल झाले होते. तिने मला पाहिलं आणि ती एखाद्या भूतासारखी किंचाळली, तो आहे, पकडा त्याला, तोच आहे." तिने थरथरत्या हाताने माझ्याकडे बोट दाखवलं. तिच्या त्या किंचाळीने आणि त्या भयानक नजरेने माझ्या काळजाचा थरकाप उडाला. ती माझ्या अंगावर धावून येणार इतक्यात त्या म्हातारीने तिला पकडलं. म्हातारीने तिला मागे खेचत माझ्याकडे जळजळीत कटाक्ष टाकला. "गप्प बस." म्हातारी तिच्यावर ओरडली आणि तिने माझ्या नाकासमोर धाडकन दरवाजा बंद केला. तो दरवाजा बंद झाला, पण त्या तरुण बाईचे ते शब्द, "तो आहे" माझ्या कानात घुमत राहिले. ती मला ओळखत होती का, की ती दुसरंच काहीतरी बघत होती? मी तिथेच थिजल्यासारखा उभा होतो. माझ्या पायातली ताकद गेल्यासारखंच वाटलं. मी कसा तरी तोल सावरला आणि धावत माझ्या खोलीत आलं. दरवाजा लावला, कडी लावली, पण मला माहीत होतं आता सुरक्षित वाटणं अशक्य आहे. त्या रात्री मला झोप लागली, पण ती झोप नव्हती, ती बेशुद्धी होती. आणि मला कल्पना नव्हती की काही तासांनीच, म्हणजे बरोबर 3:02 माझ्या आयुष्यातलं सर्वात भयानक सत्य माझ्या समोर येणार आहे. त्या रात्री डोळा लागला खरा, पण ती शांत झोप नव्हती. ती भीती आणि थकव्यामुळे आलेली ग्लानी होती. अचानक माझी झोप चाळवली. मी दचकून जागा झालो. छातीचे ठोके कानात वाजत होते. खोलीत मिट्ट काळोख होता. मी बाजूला असलेल्या मोबाईलच्या स्क्रीनवर वेळ पाहण्यासाठी टॅप केलं. मोबाईलचा तो निळसर प्रकाश डोळ्यांवर आला. वेळ झाली होती 3:02. रात्रीचा 3रा प्रहर, ज्याला भूताचा तास किंवा वॉचिंग आवर म्हणतात. मी मोबाईलचा स्क्रीन बंद केला आणि पुन्हा काळोख पसरला. पण यावेळी मला जाणवलं की खोलीतली शांतता मगाशी होती तशी नाहीये. ही शांतता खूप जड होती, जणू हवेतला ऑक्सिजन कमी झालाय आणि कोणीतरी माझा श्वास कोंडतंय. मी पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करणार इतक्यात तो आवाज आला, खट खट. माझे डोळे खाडकन उघडले. हा आवाज बाहेरून आला नव्हता. हा आवाज माझ्या शेजारच्या घरातून किंवा गल्लीतून आला नव्हता. हा आवाज माझ्या खोलीच्या आतून येत होता. जणू कोणीतरी आपली तीक्ष्ण नखं फरशीवर हळूहळू ओढतंय. आवाजाची दिशा माझ्या बेडच्या खालच्या बाजूने येत होती. माझ्या शरीराची हालचालच गोठली, घशाला कोरड पडली. मला मोबाईलचा टॉर्च लावायची हिंमत झाली नाही. मला माहीत होतं की प्रकाश लावला तर जे दिसेल ते पाहण्याची माझी ताकद नाही. मी श्वास रोखून धरला. डोळे अंधारात सरावले. मी हळूच, अगदी हळूच मान उचलून बेडच्या पायथ्याशी पाहिलं आणि तिथे माझ्या रक्ताचं पाणी झालं. माझ्या बेडच्या अगदी कोपऱ्यावर एक काळी सावली बसली होती. तिची पाठ माझ्याकडे होती. तिचे केस विस्कटलेले होते आणि ती थोडी वाकली होती, जणू काही ती जमिनीवर काहीतरी शोधत होती. ती मानवी आकृती होती, पण तिच्यात मानवी असं काहीच वाटत नव्हतं. माझ्या हृदयाची धडधड इतकी वाढली की मला वाटलं आता छाती फाटून जाईल. मी हलू शकत नव्हतो, ओरडू शकत नव्हतो. अचानक त्या सावलीने आपली हालचाल थांबवली. तिला समजलं होतं की मी
जागा झालोय. ती सावली हळूहळू अगदी यांत्रिकपणे माझ्याकडे वळली. अंधारातही मला तो चेहरा स्पष्ट दिसला. तीच होती माझी शेजारी, ती तरुण बाई. पण आता आता ती नव्हती. तिचा चेहरा पांढरा पटक पडला होता आणि तिचे डोळे, तेव्हा तिचे डोळे तिथे नव्हतेच. तिथे फक्त 2 काळे रिकामे पोकळ खड्डे होते. त्या खड्ड्यातून अंधार वाहत होता. ती माझ्याकडे बघत होती. त्या नसलेल्या डोळ्यांनी माझ्या तोंडातून आवाज फुटायचा प्रयत्न करत होता, पण तो खशातच अडकला. तिने तिचं तोंड उघडलं आ वासून, पण त्यातून शब्द बाहेर आले नाही. त्यातून एक अमानवी काळी चिरणारी किंकाळी बाहेर आली. तो आवाज माझ्या कानाचे पडदे फाटणारा होता. त्या आवाजासरशी ती माझ्या अंगावर झेपावली. त्या क्षणी माझी सुन्न झालेली शक्ती परत आली. मी जीवाच्या आकांताने किंचाळलो, वाचवा. मी बेडवरून पलीकडच्या बाजूला उडी मारली. ती बाई बेडवर चढून माझ्या दिशेने सरपडत येत होती, कोळ्यासारखी वेगाने. तिची नखं चादरीवर खरडत होती. मी धडपडत खुर्चीला ठेचकाळत दरवाजाकडे धावलो. माझे हात थरथरत होते. कडी उघडत नव्हती. मागे ती जवळ येत होती. तिचा श्वास मला माझ्या मानेवर जाणवत होता. मी पूर्ण ताकदीने कडी ओढली. दरवाजा उघडला आणि बाहेर कॉरिडॉरमध्ये पडलो. मी वेगाने उठलो आणि दरवाजा बाहेरून ओढून घेतला आणि कडी लावली. आतल्या बाजूने धडक बसली. धडाम. मी वाचलो होतो, पण फक्त काही सेकंदाने. मी दरवाजा बाहेरून ओढून धरला होता, पण आतून येणारी ताकद भयानक होती. मी घाबरलेल्या हाताने पोलिसांना फोन केला. तोपर्यंत ती बाई दारावर धडका देत होती, किंचाळत होती. काहीतरी अस्पष्ट भयानक शब्द ओरडत होती. जणू तिचा आवाज मानवी नव्हताच, तर एखाद्या हिंस्र श्वापदाचा होता. माझं अंग अक्षरशः थरथरत होतं. त्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये मी एकटाच मृत्यूशी झुंज देत होतो. सुदैवाने काही वेळात पोलीस आले. सायरनचा आवाज ऐकताच आतला आवाज थोडा शांत झाला. मी पोलिसांना सगळं सांगितलं. ती बाई शेजारी राहते. तिचं वागणं आधीपासूनच विचित्र आहे. ती मानसिकदृष्ट्या अस्वस्थ वाटते आणि आज तर ती थेट माझ्या घरात, माझ्या बेडरूममध्ये घुसली होती. तेवढ्यात अंधारातून ती म्हातारी बाई धावत आली. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती, ना कोणता अपराध भाव होता. फक्त एक विचित्र दगडी शांतता होती. ती पोलिसांसमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली, साहेब, तिला जाऊ द्या. तिचं काही चुकत नाही. ती आजारी आहे. तिचं डोकं ठिकाणावर नसतं. मी सांभाळते तिला. परत असं होणार नाही. पोलिसांनी तिला समजावलं. आजी, त्याने तक्रार केली तर तिला न्यावं लागेल. हे प्रकरण गंभीर आहे. नियम म्हणून त्यांना त्या बाईला काही काळासाठी ताब्यात घ्यावंच लागणार होतं. त्यांनी दरवाजा उघडला आणि त्या तरुण बाईला बाहेर काढलं. तिची अवस्था बघण्यासारखी नव्हती. तेवढ्यात एक पोलीस माझ्याकडे वळून विचारू लागला, तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे का? FIR करायचं असेल तर सांगा. मी होकार देणारच होतो. हो म्हणण्यासाठी मी तोंड उघडलं. इतक्यात त्या म्हाताऱ्या बाईची नजर माझ्यावर स्थिरावली. त्या नजरेत राग नव्हता, त्या नजरेत वेड होतं आणि त्याहून भयंकर एक असा द्वेष होता जो माझ्या हाडांपर्यंत चिरपला. जणू ती डोळ्यांनीच मला सांगत होती, जर तू तक्रार केलीस तर तुझा शेवट वाईट होईल. त्या क्षणी माझं उरलेलं सुरलेलं धैर्य ढासळलं. त्या म्हातारीच्या डोळ्यातलं ते अमानवी तेज पाहून मी कोलमडलो. मी मान हलवली. नाही, तक्रार नको, जाऊ द्या. पोलिसांनी त्या तरुण बाईला त्या म्हातारीच्या ताब्यात दिलं. पोलीस गाडी निघून गेली आणि ती म्हातारी, ती माझ्याकडे बघतच होती, एकही शब्द न बोलता. तिची नजर माझ्या अंगावरून कधीच हटली नाही, जोपर्यंत ती तिच्या घरात जाऊन दार बंद करत नाही तोवर. आजही त्या दोघी तिथेच राहतात आणि माझी मजबुरी अशी आहे की मी अजूनही त्या घरातच आहे. पण आता रात्री झोपताना दाराला 2 कुलपं लावतो. खिडक्यांना खिळे ठोकले आहे. पण तरीही कधीकधी रात्रीच्या त्या भयान शांततेत, अंधारात, अगदी माझ्या उशीजवळ
मला कोणाचा तरी ओला थंडगार श्वास जाणवतो आणि मला खात्री आहे तो श्वास माझा नाही. तर मित्रांनो, ही होती अमोलच्या आयुष्यातील ती काळ रात्र आणि त्याहून भयावह वर्तमान. विचार करा, आपण घराचा दरवाजा बंद करतो, खिडक्यांना कड्या लावतो आणि आपल्याला वाटतं की आपण सुरक्षित आहोत. पण जर भीतीने आधीच तुमच्या घरात तुमच्या उशीजवळ जागा बनवली असेल तर त्या कुलपांचा काय उपयोग? अमोल आजही त्या घरातच राहतो. हीच या कथेची सर्वात मोठी शोकांतिका आणि भीती आहे. रोज रात्री डोळे मिटताना त्याला माहीत असतं की त्या भिंतींच्या पलीकडे त्या दोघी अजूनही तिथेच आहेत, जागीच आहे. तुम्हाला काय वाटतं? त्या म्हातारीच्या नजरेत तो द्वेष का होता? आणि ती तरुण बाई, ती खरंच फक्त मानसिक रुग्ण होती की त्या घरातल्या त्या जुन्या अंधाऱ्या शक्तीने तिच्यावर ताबा मिळवला होता? त्या रात्री बंद खोली, ती काळी सावली खरंच तीच होती की दुसरं काही? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजची ही थरारक कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला अशाच भयानक कथा घेऊन येण्याची प्रेरणा मिळते. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना शेअर करा जे नेहमी म्हणतात की त्यांना भीती वाटत नाही. आणि हो, जर तुम्ही अजूनही मराठी बाई कथा कुटुंबाचा भाग झाला नसाल तर आता सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन करा, कारण पुढची कथा याहूनही जास्त भयानक असणार आहे. जाण्यापूर्वी आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आपल्या मागील कथांना खूप प्रेम दिलं आणि कमेंट्स केल्या. आजचे हॉरर फॅन्स आहेत नेहा गायकवाड, भांडूप, मुंबई, पराग म्हसकर, खंडस, तालुका कर्जत, जिल्हा रायगड, आशा मनोहर नांगरे, वाळकी, तालुका औंढानागनाथ, जिल्हा हिंगोली, श्रीकांत म्हैसेकर, हैदराबाद, तेलंगणा राज्य, सुलोचना पाटील, काटेमानिवदी, कल्याण, मुंबई, राधिका चांदोलकर, जोगेश्वरी, मुंबई, किरण शिंदे, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर, अरुण सोनवणे, शिवाजी महाराज नगर, सातपूर, नाशिक, भीम गायकवाड, दौंड, जिल्हा पुणे, संतोष गाडे, पिंपरी चिंचवड, जिल्हा पुणे, अनिरुद्ध कासारे, मुक्काम पोस्ट घाटनांदूर, तालुका आंबेजोगाई, जिल्हा बीड, श्रुती सुतार, विक्रोळी, मुंबई, सीमा शिंदे, सातारा, जॅकी गेमर्स, कल्याण, जिल्हा ठाणे, तुषार मिश्रा, अमरावती, अब्दुल्ला हमदुल्ले, मुंब्रा, मुंबई, सुदेश कांबळी, जोगेश्वरी, मुंबई, राही कोरडे आणि प्रवीण राणे. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. मी सारिका लवकरच एका नवीन अतिशय भयानक आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथेसोबत तुमच्या भेटीला पुन्हा येईन. तोपर्यंत दरवाजा नीट तपासा आणि शुभरात्री. धन्यवाद.